छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा बदलापूर हा मान राज्य सरकारच्या वतीने बदलापूरला मिळालं। त्याबद्दल मी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आपले श्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर दुसऱ्या उपमुख्यमंत्री आपल्या सुनीताताई पवार यांचं मनापासून अभिनंदन करेल। एवढ्या मोठ्या स्पर्धा राज्यस्तरावरच्या ह्या बदलापूरला दिल्या आणि निश्चितपणे चांगलं नियोजन करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आमचे सगळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष किंवा सर्व नगरसेवक हिरिरीने भाग घेऊन या स्पर्धा यशस्वी कशा होतील आणि चांगल्या पद्धतीने त्याचं नाव होईल अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा आहे। यासाठी जे नियोजन लागते ते नियोजन करण्यासाठी आपले जिल्हाधिकारी स्वतः इथं उपस्थित आहेत। पंचायत साहेब 450च्या आसपास खेळाडू या शहरामध्ये दाखल झालेले आहेत, अजूनही काही वाढतील आणि नक्कीच स्पर्धा चांगल्या प्रकारच्या यशस्वी होतील। राज्य सरकारच्या अगोदर ह्या व्हॉलीबॉल स्पर्धांसाठी निश्चितपणे मागे रिझर्वेशन होतं, पण काही वर्षापासून ते बंद झालं होतं आणि ती मागणी आता जी सुरू झालेली आहे त्या मागणीसाठी आज राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि उपमुख्यमंत्री क्रीडा जे आपल्या मंत्री आहेत त्या सुनीताताई पवार यांना मी माझ्याकडून मागणी अशी केलेली आहे की बदलापूरला स्पर्धा होतात, या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंसाठी 5% जे आरक्षण आहे ते पुन्हा परत सुरू करावं अशा प्रकारचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा करून यशस्वीपणे त्याची घोषणा करण्यासाठी कदाचित या स्पर्धेमध्येच तो निर्णय होईल आणि खेळाडूंना त्याचा चांगला दिलासा मिळेल। राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा याचं उद्घाटन झालं। छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय स्पर्धा बदलापूरमध्ये होती आणि या नियोजनामध्ये जे शासनाकडून निधी आला होता त्यामध्ये नगरपालिकेने मोठा इथे वाटा उचलला। त्यामध्ये ॲडिशनल जे खेळाडूंना लागणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांना लागणाऱ्या किट्स असतील, त्यांना लागणारं साहित्य असेल, त्याच पद्धतीनं आजचं तुम्ही बघू शकता इथलं उद्घाटनाचं मंच असेल, तर या सगळ्या निधीची मध्ये त्यांनी स्वतः पूर्तता केली। त्यांच्या बजेटमधून त्यांनी ते साधारणतः 1 कोटीची तरतूद इथं मुलांसाठी उपलब्ध करून दिली। राहण्याची अगदी उत्तम व्यवस्था, नॅशनलपेक्षाही चांगली व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकतो की राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा एक दर्जा इथं उंचावलेला आहे।